सोनाली बेंद्रे जी, श्री मजर नडियाडवाला, मैनेजिंग डायरेक्टर डोम एंटरटेनमेंट, श्रीमती मंजू लोढ़ा, चेयरपर्सन लोढ़ा फाउंडेशन, श्री शांतिलाल मुथा, एडवोकेट कुणाल शर्मा, फाउंडर एंड प्रेसिडेंट ऑफ छात्र संसद इंडिया। मैं इन सभी लोगों को लाइट्स प्लीज सभी लोगों को मंच पर आमंत्रित करता हूं, स्वागत करता हूं आप सबका। एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या। यानंतर इथे आत्ताच आलेले आहेत प्रवीण दराडे सर, यांना मी मंचावर आमंत्रित करतो। प्लीज कम ऑन द स्टेज सर। ही दिव्याची मंद ठेवणारी ज्योत अशा प्रकाश आणि समृद्धी घेऊन यावं। धन्यवाद धन्यवाद। यानंतर अमृता मॅमना मी विनंती करतो आपल्या डिग्निटरीजला त्यांनी त्यांचा सत्कार करावा। सर्वप्रथम अभिनेते सलमान खान यांचा सत्कार करावा। श्री भूषण गगरानी सर, श्री विवेक फणसळकर सर, श्री देवेन भारती सर, श्री अमित सैनी जी, श्री अभय भूतड़ा जी, सोनू निगम सर, सोनाली बेंद्रे मैम, श्री मजर नडियाडवाला, श्रीमती मंजू लोढ़ा, श्री शांतिलाल मुथा जी। यानंतर
मॅमना रिक्वेस्ट करतो, प्रवीण दराडे सरांना पण पहिली त्यांचा सत्कार. प्रवीण दराडे सर. या छोट्याशा सत्कार समारंभानंतर मी विनंती करतो की सलमान खान सर, श्री भूषण गगरानी सर, श्री विवेक फणसारकर सर आणि अमृता फडणवीस मॅम यांनी मंचावर थांबावे आणि इतर मान्यवरांना विनंती आहे, प्लीज टेक युअर सीट्स. सामाजिक प्रश्नावर निश्चितपणे चर्चा होईल, जनजागृती होईल. असा एक प्रश्न म्हणजे कचरा व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट. या ज्वलंत प्रश्नावर कार्य करत असताना दिव्यज फाउंडेशन तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांची मोलाची साथ लाभली आहे. आपण जाणीवपूर्वक आपल्या सवयी बदलल्या तर पर्यावरणाला किती आणि कशी मदत होऊ शकते ते आपण मी कचरा करणार नाही या एव्हीमधून शिकू शकतो. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही या एव्हीचा लॉन्च करावा. बजर दाबावा. समोरील बजर आहे. टाळ्या. आपण प्रत्येकजण या ना त्या कारणानं कधी ना कधीतरी अशा गोष्टी वापरतो ज्याचा कचरा होतो. आपल्या आजूबाजूला आपण हे सहज पाहतो आणि जर आपण ठरवलं तर आपण हा कचरा होण्यापासून थांबवू शकतो. लोकांना सांगा, ते चिडणार नाहीत, रागवणार नाहीत, अशा भाषेत सांगा की अरे आपलंच देश आहे, आपलंच राज्य, आपलंच घर आहे, इथे कचरा नका करू. आपण आपल्या घरात कचरा करत नाही, मग बाहेर कशासाठी? आपला देश स्वच्छ ठेवूया आणि पुढे नेऊया. यानंतर मी मंचावरील मान्यवरांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो स्टेजवरच. माझी रिक्वेस्ट आहे श्री भूषणजी गगरानीजी यांना, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन द्यावं, 2 शब्द बोलावेत. हां जी प्लीज सर, आय विल टेक द माईक देअर. आहे माझ्याकडे आहे. नमस्कार. मुंबई महापालिकेच्या सर्व मुलांना माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. बाप्पा बोले मोरया. मुंबई महापालिकेला अत्यंत आनंद होतोय की दिव्यज फाउंडेशनच्या बरोबर पर्यावरण विषयक हे उपक्रम मुलांच्यापर्यंत आणि मुलांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि समाजामधल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सहभागी होतो. याचा खरोखरच मला मनापासून आनंद वाटतो आणि मला वाटतं की इथं बसलेली जी सगळी मुलं आहेत ही खूप ऊर्जेमधून हा संदेश हा आयुष्यभर आपल्या मनामध्ये जपतील. मी कचरा करणार नाही आणि या पार्श्वभूमीवरती बाप्पा बोले मोरया हे दोन्ही पर्यावरण विषयक संदेश कायमस्वरूपी आपल्या मनावरती प्रतिबिंबित होतील ही ग्वाही मी दिव्यज फाउंडेशनला आणि
त्या वतीनं मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला देऊ इच्छितो, बाप्पा बोले मोरया, मी कचरा करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्हाला बघून आम्हाला अजून इन्स्पिरेशन मिळाली. एवढे स्मार्ट आणि एवढे डॅशिंग सर आमचे. थँक्यू. यानंतर मी श्री विवेक फणसळकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्लीज सर. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. बच्चे बोले मोरया. खरं म्हणजे माझे सहकारी श्री भूषण गगराणी बोलल्यानंतर फारसं काही बोलण्यासारखं नाही, परंतु आज मुलांची फार मोठी शक्ती इथे आहे आणि मुलांची युक्ती त्या शक्तीला जेव्हा जोडली जाईल तेव्हा आपल्याला कचऱ्यापासून मुक्ती मिळेल अशी मला खात्री आहे. आपण सर्वांनी आज ठरवूया की मी कचरा करणार नाही, मी कचरा करू देणार नाही. गणपतीची भक्ती जितकी महत्त्वाची तितकीच ही देखील शक्ती खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि पुढील सर्व उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा. मुंबई पोलीस आपल्यासाठी कायम सेवेत आहे आणि राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर थँक्यू. पण तुमचं मुलांप्रती असलेले जे ट्युनिंग आहे ते आता आम्ही मागे फोटोवर बघत होतो, ते आम्हाला त्यातनं शिकण्याजोगी गोष्टी आहेत, ते आम्ही शिकत असतो आणि आम्ही त्याचे फॅन आहोत. आणि आहे की नाही टाळ्या. ते सगळ्या मुंबई पोलीस दलाचं मुलांशी उत्तम ट्युनिंग आहे आणि कायम राहील. मुलं आमचं फोकस आहेत, या देशाची शान आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. थँक्यू सर. यानंतर अमृता मॅम, मी तुम्हाला सांगेन की तुमचं मनोगत प्लीज व्यक्त करा. गणपती बाप्पा. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि का नसेल. आपण कशासाठी आलो आहोत? पार्वतीचे लाडके पुत्र, लड्डू सारखे दिसणारे, लड्डू खाणारे आपले भगवान गणेश, त्यांची गणेश चतुर्थी आहे पुढे आणि त्यासाठी आपण जमलोय. विद्येचे ते देवता आहेत, त्यांच्यात कला भरलेली आहे, युद्ध कौशल्य आहे, काय नाही आहे त्यांच्यात. आणि हे सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे जमलोय. आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की एकदा कार्तिकेय त्यांचे भाऊ गणेशजींचे आणि गणेशजींचं एक भांडण झालं आणि तेव्हा त्यांनी विचार केला की आपण पृथ्वी प्रदक्षिणा करूया. जो सर्वात पहिले प्रदक्षिणा कंप्लीट करेल तो विनर. बुद्धीचे देवता गणेशजी आणि कार्तिकेय यांच्यात पैज लागली ही. कार्तिकेयने आपला मोर घेतला, जे त्यांचं वाहन होतं, आणि प्रदक्षिणा चालू केली लगेच. पण आपले बुद्धीचे देवता त्यांनी मात्र आपल्या आई बाबांना समोर बसवलं आणि त्यांची प्रदक्षिणा केली. यातनं त्यांचं मातृप्रेम, त्यांची बुद्धी हे सगळं दिसून येतं. आणि वी ऑल आर लकी की आम्ही त्यांची आराधना करतो, पूजन करतो. पण त्याच वेळेस वी शुड कीप इन माइंड की एन्व्हायरमेंट, प्रकृती पण तेवढीच जरुरी आहे. ती जगली तर आपण जगू शकू आणि आपण जगू शकू तर मग देवाचे पूजन करू शकू. याच विचाराने आम्ही बच्चे बोले मोरया हा उपक्रम चालू केला आणि हा उपक्रम आहे देवाच्या भक्तीचा. बिकॉज क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. आणि यावेळेस मी पूर्ण दिव्यज फाउंडेशनला, पल्लवीला, कविनला, मोहकला सगळ्यांना थँक्यू म्हणते की तुम्ही मनापासून कामं केली. कुणाल, थैंक यू फ्रॉम छात्र संसद. स्पेशल थैंक्स सर आपको क्योंकि आपने हमारा साथ दिया. फंसालकर सर जी, गगरानी जी, थैंक यू बिकॉज वी ऑल थॉट ऑफ दिस आइडिया एंड नाउ इट्स हियर टू स्टे. एंड वेरी वेरी स्पेशल थैंक यू टू सलमान जी. You anytime, Amrita ji, anytime. You along with the kids, आप बच्चों के साथ एक नई दुनिया के ब्रांड एम्बेसडर है. आपको प्रथाएं तो चालू रखनी ही है, हमको रखनी है, पर उसके साथ पर्यावरण से प्रेम जो है वो हमारी कृतियों से दिखाना है. जिसके लिए आप इधर आए एंड अपना कीमती समय. टुडे ही गॉट हर्ट, इनकी तबीयत खराब थी, ही गॉट हर्ट, स्टिल ही केम. It shows his commitment towards the environment.
थैंक यू सो मच. थैंक यू टू ऑल द टीचर्स जिन्होंने बच्चों को सिखाया इतने प्रेम से और इतने प्रेम से ये आकृतियाँ बनाई. इसमें कुछ कम ज़्यादा हो तो प्लीज़ डोंट माइंड. इट इज़ नॉट अबाउट परफेक्शन, इट इज़ अबाउट एन आइडिया जो हमको आगे बढ़ानी है और प्रेम से ये सेलिब्रेट भी करना है हमारी आने वाली गणेश चतुर्थी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मॅम एक मिनिट, लगेच टाळ्या नका वाजू. मॅम, तुम्ही जसे डॅशिंग डायनामिक आहात, तुमचं कार्य एवढं डॅशिंग डायनामिक आहे, तुमचा आवाज एवढा सुरीला आहे, तर हम ये मौके की नज़ाकत को देख के ये मौका नहीं छोड़ेंगे. 2 लाइनें हो जाए. अगर सलमान सर डांस करेंगे अपनी स्पीच के बाद, अपनी स्पीच के बाद अगर सलमान सर आपके साथ डांस करेंगे तो मैं 4 लाइन गा सकती हूँ. आज के मला काय करायचं आहे? हो जाए. After I sing, after your speech, if you dance on 4 lines of any of your songs, then I can sing. तेरा ही जलवा. एक बार जो मैंने कमेंट कर दी उसके बाद मैं अपने आप की भी नहीं मानता. तो एक बार प्रॉमिस कर दी इन्होंने अब. ओके, हमने भी सबने कमिटमेंट कर लिए. मी कचरा करणार नाही. हे कचरा करणार नाही. येस. आणि करून देणार पण नाही. येस. so I'll sing 4 lines of a song, expecting that you dance or on your own song. Yes. Thank you. This is गणेश चतुर्थी आ रही है तो उसके 4 लाइन गाती हूँ. One of my favorite songs. थोड़ा सा साइलेंस हो जाओ अभी. इसका टाइम होएगा, आएगा अभी. 2 मिनट बाद he'll be for you, all yours. ओम गंगणपते नमो नमः. श्री सिद्धि विनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बापा मोरया. Sing with me. ओम गंगणपते नमो नमः. श्री सिद्धि विनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बापा मोरया. धन्यवाद. हेलो, सब लोगों ने खाना खा लिया? ये साइड उस साइड से ज्यादा पावरफुल है. और वहां की आवाज का क्या? अभी गणेश चतुर्थी आने वाली है. आप लोगों ने बहुत सारे गणेश बनाए हैं. इको फ्रेंडली गणेश वही चाहिए हम सब लोगों को. हमारे परिवार में हम जब गणेश लाते हैं, गणेश जी लाते हैं घर पे, तो हम इको फ्रेंडली ही लाते हैं. इसलिए लाते हैं ताकि हमारे बीएमसी कमिश्नर साहब और हमारे पुलिस कमिश्नर साहब को वो 14 दिन ना कोई परेशानी नहीं हो. समझे? लाओ इको फ्रेंडली गणेश और अपने सोसाइटी, अपने बिल्डिंग, अपने घर में ही उसका विसर्जन करो. नहीं तो जब रास्ते पे चलते हो आप, तो सबसे ज़्यादा परेशानी यहाँ पर होती है लॉ एंड ऑर्डर और क्लेनलीनेस के हिसाब से. चलेगा वो गणेश जी उसके ऊपर बैठे होंगे, सब लोग डांस कर रहे होंगे, मज़ा तो बड़ा आता है उसमें, लेकिन वो पेपर के ग्लास, वो बोतलें प्लास्टिक का, वो कौन साफ करेगा? हमारे बीएमसी के कार्यकर्ता को ही अगले दिन जाके साफ करना पड़ता है. समझे आप लोग? और फिर लॉ एंड ऑर्डर, ट्रैफिक, वो भी तो बहुत इंपॉर्टेंट चीज़ है. अगर किसी का कोई इमरजेंसी हो गया, किसी का कोई तबीयत खराब हो गया, तो उसको हॉस्पिटल कैसे लेके जाएंगे?
है ना? तो इसको थोड़ा सा स्टॉप करके घर में विसर्जन करो। और इतना प्योर फेस्टिवल है, त्यौहार है, उसमें इम्प्योर गणेश जी को भी प्योर होना चाहिए ना। क्या है वो? शादू मिट्टी, टेराकोटा, इससे बनाओ ताकि वो एकदम घुल जाए। अब कितना खराब लगता है कि आप लोग वो क्या है वो पीओपी वगैरह में बना लेते हो और फिर उसका विसर्जन होता है। तो अच्छा लगता है कि जब समुंदर पे जाओ तो आधा गणेश यहाँ पे पड़ा है, गणेश जी की सूंड यहाँ पे पड़ी है, पेट वहाँ पे पड़ा है, सर वहाँ पे पड़ा है, और जब जा रहे हो तो आपका पैर उनके ऊपर लग रहा है। अच्छी बात नहीं है। तो इससे बेटर कुछ नहीं होगा कि सब के सब इको फ्रेंडली गणेश जी बनाएं। और आप लोगों ने कितने बनाए? 1000-1500 बनाए ना? हाउ मेनी दे मेड? 1500 गणेश जी आप लोगों ने बनाए। 2000 2000 गणेश जी आप लोगों ने बनाए। और ये देखो किधर है वो? मुझे यहाँ से दिख रहा है, हम आपको बाद में दिखाएंगे कि कितना सुंदर, कितना ब्यूटीफुल आप लोगों ने गणेश बनाया है। देखो, जब ये मैं आपको बताता हूँ ना, अपन तो बच्चे हैं सब, अपन इतना घाण नहीं करते क्या? नहीं ना। और स्पेशली हम लोग हिंदुस्तान में नहीं करते। लेकिन ऐसे यहाँ पर बहुत बड़े बड़े लोग हैं जो कि जब बाहर जाते हैं ना, बाहर गाँव जाते हैं, जैसे दुबई जाएंगे, स्विट्जरलैंड जाएंगे, लंदन जाएंगे, अमेरिका जाएंगे, वो उधर घाण नहीं करेंगे, वो इधर आके करेंगे। ये आदत चेंज होना चाहिए, समझे आप लोग? तो आप ही लोग हो, बच्चे लोग जो कि इन बड़ों को आप सिखा सकते हो। और मम्मी डैडी को बोल देना कि हमको प्योर गणेश ही चाहिए, जो हमने बनाया है हमको वो चाहिए। अगर बाहर से खरीदना है तो इको फ्रेंडली खरीदो, टेराकोटा का खरीदो, शादू मट्टी का खरीदो। ओके, बस हो गया ना अभी? हाँ, एडवाइस दे दिया ना। एंड में क्या आना चाहिए? गणपति बाप्पा। थैंक यू वेरी मच, लव यू ऑल। सर एक हुक लाइन, तेरा ही जलवा पे थोड़ा सा तेरा ही जलवा। नहीं तो यहाँ भी होगा वहाँ भी होगा। आते जाते जो मिलता है तुम सा लगता है, हम तो पागल हो जाएंगे ऐसा लगता है। ओ तेरे प्यार में, तेरे इंतजार में, ओ तेरे प्यार में, तेरे इंतजार में। थैंक यू सर। अरे बच्चों, आप कितने लकी हो, इको फ्रेंडली गणेशा के लिए आपको सलमान खान सिखा रहे हैं कैसा बिहेव करना। आते जाते जो मिलता है कचरा करता है, हम तो पागल हो जाएंगे ऐसा लगता है। कचरा मत करो। सर एक डांस करके जाएंगे सर। म्यूजिक प्ले। यस, तेरा ही जलवा, सब लोग साथ करेंगे। Thank you so much, sir. We all love you so much. गणपति बाप्पा, बच्चे बोले। सर, आपसे मिलने के बाद जोश आ जाता है। इको फ्रेंडली गणेशा आपको समझाने सलमान खान आए थे, हम स्कूल में थे तब लोग फ्रेंडली नहीं हुआ करते थे।
मी सगळ्या डिग्निटरीजला रिक्वेस्ट करतो प्लीज स्थानपन्न व्हावे. कुठेही जाऊ नका. अनवेलिंग करूया आपण आता. येस सर. मी डिग्निटरीजला रिक्वेस्ट करतो आपण अनवेलिंगसाठी जाऊया टुवर्ड्स द बच्चे बोले मोरया उपक्रमात. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीनं अनेक शाळा यात सहभागी झाल्या होत्या. आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्ती इको फ्रेंडली अशा शाडूच्या मातीपासून टेराकोटापासून या तयार झाल्या आहेत. आणि या मूर्त्यांना महत्त्वाचं म्हणजे जे हात लागले ते चिमुकले हात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं एक संदेश देतात, सेलिब्रेट विथ रिस्पॉन्सिबिलिटी. टाळ्या टाळ्या. आता या इको फ्रेंडली गणेश मूर्तीचं उद्घाटन इथे संपन्न होणार आहे. बजरंगबली जय. आपल्याला दिसत असतील एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत त्या. प्रत्येक मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कोणाचं रूप वेगळं आहे, कोणाचा आकार वेगळा आहे, पण सगळ्यांना बाप्पा एकच आशीर्वाद देतात, सगळ्यांचं भलं करतात. हे आहेत आपले विघ्नहर्ता, सगळ्यांना समृद्धी देतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी आपल्या चिमुकल्या हातांनी चिमुकल्या बोटांनी बनवलेल्या मूर्त्या, त्यात किती वेगळेपण आहे. आणि कोणाच्या मूर्तीमध्ये नाग रंगवला आहे, कोणी परशु रंगवला आहे, कोणाच्या हातात मोदक आहेत, कोणाच्या हातात लाडू आहेत. कुठेही शंकराची पिंडी दिसते. एक मिनिट. आणि अतिशय सुंदर अशा मूर्ती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतात. मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो की या मूर्तीमध्ये काही दोष आढळला तर त्याच्या मागची भावना लक्षात घ्या. मुलांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. गणपती बाप्पा. I request all the dignitaries to get back to the seats, please. Thank you so much for unveiling here. आपण आजच सगळ्या मूर्त्या पाहिल्या आहेत. यहाँ भी होगा, वहाँ भी होगा, हर तरफ होगा बाप्पा का जलवा. हम सबके भाईजान के बीच आए हैं हमारे इको फ्रेंडली गणेशा. मुलांना रिक्वेस्ट आहे प्लीज रेलिंग पासून थोडंसं मागे व्हा, कारण ते रेलिंग थोडे लूज आहेत. कोणी पडून काही अपघात नको व्हायला. प्लीज प्लीज आपापल्या सीट्सवर बसा सगळ्या मुलांनो, म्हणजे आपण प्रोग्राम पुढे घेऊन जाऊया. तुम्हाला अजून गंमत बघायची आहे. सगळ्या डिग्निटरीजला मी विनंती करतो
की त्यांनी आपापल्या जागे आसनस्थ व्हावं. प्लीज टेक युअर सीट्स. बच्चे बोले मोरया या उपक्रमात 2500 पेक्षाही जास्त मूर्त्या या मुलांनी रंगवल्या आहेत, बनवल्या आहेत. हा खरोखरच एक अविश्वसनीय उपक्रम आहे. इतक्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काम करायचं म्हणजे. भाईजान मुझे फोटो चाहिए. कुछ लोग बहुत छोटे हैं तो आपको पता नहीं होगा कि मैं गाता हूँ. बहुत समय से गा रहा हूँ मैं, 46 ईयर से गा रहा हूँ मैं. इट्स बीन अ लॉन्ग जर्नी. क्या गाऊँ मैं आपके लिए? अच्छा मैं वो गाता हूँ थोड़ा सा. कितना अच्छा काम करती हैं आप. आपने क्या काम किया है. सो टच टू. अभी तक तो मैं आपको सिर्फ जानता था अमृता मतलब एज अ सिंगर, बट इतना काम करें आप. गॉड ब्लेस यू. आपकी जितने भी ब्रिटिश फाउंडेशन की जितने भी सबको मेरा बहुत बहुत नमस्कार. बहुत अच्छा काम कर रहा है. अभी मैं आपके कुछ काम आऊँ तो मुझे ज़रूर बताइए. हाँ अभी क्या गाऊँ वो गाऊँ. अभी नवरा माझा नवसाचा सेकंड आ रही है ना. किसी को उसके पहले के गाने मालूम है? हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा वस्तीने मन सरगम छेडाने जीवनाचे गीत गारे गीत गारे. खाली हो जाएंगे. 1 2 3 4. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा वस्तीने मन सरगम छेडाने जीवनाचे गीत गारे धुंद वारे गलगलाला. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा. नवे पंख पसरा उंच उंच लहरा. भिर झारे गीत गारे धुंद वारे गलगलाला. झु 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 झु
और गाऊं या बस करूं? सर हम आपको गाने नहीं देंगे यहाँ से। ओके। हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो न हो, चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से, ऐसा जो कोई कहीं है बस वही सब्र से हंसी है, उस हाथ को तुम थाम लो वो मेहरबान कल हो। आपसे रिक्वेस्ट है, जरा बैठे बैठे भी गा सकते हो वैसे। या अतिशय विस्मरणीय गाण्यानंतर